ट्रिपला जाताना जसा उत्साह असतो तसा माघारी येताना तो उत्साह अजिबात राहत नाही. पहाटे 3:30 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती. कराडमध्ये पोचायला आम्हाला 6 वाजले होते. खूप झोप येत होती म्हणून तासवडे टोलनाक्यावरती चहा घेतला. जाऊबाईंनासुद्धा कराडमध्ये घ्यायचं होतं. त्यांना घेऊन आम्ही विराज जंक्शन या हॉटेलला नाश्त्यासाठी थांबलो. इथे नाश्ता मात्र खूपच छान मिळाला. पोट भरून नाश्ता केला आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. याला मात्र खूपच आनंद झाला होता. फायनली आम्ही 5 तासाच्या प्रवासानंतर गोव्यात पोहोचलो होतो. हॉटेल मात्र 3 स्टार असल्यामुळे खूप मोठं असं हॉटेल होतं. हॉटेलची रूमसुद्धा खूपच प्रशस्त अशी होती आणि मग येथील वातावरणसुद्धा रात्रीच पाऊस पडला असल्यामुळे एकदम थंडगार झालं होतं. लगेच ठेवून लगेच आम्ही लंचसाठी गेलो आणि लंचमध्ये सुद्धा खूप सारे फूड आयटम आम्ही एन्जॉय केले. सनसेटच्या वेळेस मात्र बीचवरती गेलो आणि तिथे खूप सारे फोटो काढले, डान्स केला. आम्ही ठरवलं होतं की आपण डिनरसुद्धा इथेच करायचा आणि खूप छान असा लाटांचा आवाज येत होता. थंडगार अशी हवा सुटली होती आणि असा होता आमचा ट्रिपचा पहिला दिवस. ट्रिपला जाताना जसा उत्साह असतो तसा माघारी येताना तो उत्साह अजिबात राहत नाही. पहाटे 3:30 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती. कराडमध्ये पोचायला आम्हाला 6 वाजले होते. खूप झोप येत होती म्हणून तासवडे टोलनाक्यावरती चहा घेतला. जाऊबाईंनासुद्धा कराडमध्ये घ्यायचं होतं. त्यांना घेऊन आम्ही विराज जंक्शन या हॉटेलला नाश्त्यासाठी थांबलो. इथे नाश्ता मात्र खूपच छान मिळाला. पोट भरून नाश्ता केला आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. याला मात्र खूपच आनंद झाला होता. फायनली आम्ही 5 तासाच्या प्रवासानंतर गोव्यात पोहोचलो होतो. हॉटेल मात्र 3 स्टार असल्यामुळे खूप मोठं असं हॉटेल होतं. हॉटेलची रूमसुद्धा खूपच प्रशस्त अशी होती आणि मग येथील वातावरणसुद्धा रात्रीच पाऊस पडला असल्यामुळे एकदम थंडगार झालं होतं. लगेच ठेवून लगेच आम्ही लंचसाठी गेलो आणि लंचमध्ये सुद्धा खूप सारे फूड आयटम आम्ही एन्जॉय केले. सनसेटच्या वेळेस मात्र बीचवरती गेलो आणि तिथे खूप सारे फोटो काढले, डान्स केला. आम्ही ठरवलं होतं की आपण डिनरसुद्धा इथेच करायचा आणि खूप छान असा लाटांचा आवाज येत होता. थंडगार अशी हवा सुटली होती आणि असा होता आमचा ट्रिपचा पहिला दिवस.